प्रत्येक पेपरमध्ये वगैरे ते चारोळी वगैरे लिहायचे पण प्रकार आहेत सर. काही पेपर्समध्ये वेगवेगळे कॉमिक कॉमिक पण आले चिंटूच्या आधारावर. यांचा सगळ्यांचा एक एक सोशल इम्पॅक्ट असतो. बरं. म्हणजे तुम्ही काय त्यातनं पेनिट्रेट करू इच्छिता, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता. तसं आत्ता आपला जो विषय झाला की चिंटूने त्याची पातळी कधी सोडली नाही. कायम एक कुटुंबवत्सल असणारी लोकं दाखवली, गल्लीतले मित्रमैत्रिणी यांचं नातं दाखवलं, एका खाष्ट काकू वगैरे दाखवल्या. आत्ता काही कॉमिक्स वगैरे आहेत की जे लहान मुलांपर्यंत पोहोचत आहेत, पण मे बी त्यातनं चांगल्या गोष्टी जात नाही आहेत. तर काय वाटतं एक कार्टुनिस्ट म्हणून की आपल्या आर्टचा सोशल इम्पॅक्ट किती असतो आणि त्याचा किती प्रभाव पडू शकतो समाजावर? आम्ही जेव्हा केलं तेव्हा आम्ही असा काही विचार केला नाही की हा आपल्याला असा सोशल इम्पॅक्ट करायचा आहे वगैरे. आपल्याला एक चांगलं काहीतरी लोकांना द्यायचं, ह्याच विचाराने आम्ही हे केलं. म्हणजे अनेकदा असं व्हायचं की आम्हाला असं कुठेतरी गेल्यावर सांगायचं की तुम्ही खूप छान संदेश देता चिंटूमधनं. आम्ही म्हणायचो अरे आपण संदेश कधी देतोय? अच्छा, ओके, हां. पण लक्षात आलं की अरे आपण जे म्हणतोय त्यातनं जातोय संदेश. म्हणजे विनोदही असतो पण कोणीतरी एक कॉमेंट केलेली असते. हा जो सहजपणा आहे ना, हा आम्हाला म्हणजे मला वाटतं की तो आमच्या दोघांमध्ये नैसर्गिकरित्या आलेला होता. त्यामुळे आम्ही ओढून ताणून कधी एखादं आपल्याला काहीतरी उपदेश पाजायचा आहे किंवा अच्छा, असं कधीही केलं नाही. अर्थात काय असतं की प्रत्येक कार्टुनिस्टचा एक स्वभाव असतो. प्रत्येकजण कशा पद्धतीने हे करतो त्याच्यावर मी त्याचं एक्सप्रेशन वेगळं असतं. त्यामुळे त्याच्यावर मी आता समजा एखाद्याने काही की जे तुम्हाला वाटतं की मुलांपर्यंत पोचू नये, तर ही जबाबदारी थोडी पालकांचीही असते की त्यांना त्यांच्यासमोर चिंटू ठेवायचा का दुसरं काय ठेवायचं, किंवा चिंटू नॉट नेसेसरी चिंटू पण एक चांगलं सकस काहीतरी ठेवायचं का काय ठेवायचं, ही पालकांची जबाबदारी असते. अच्छा. तर मी ती त्यांच्यावर सोडतो. अच्छा, ओके. इतरांच्यावर काही कॉमेंट करण्यापेक्षा आपण चिंटूवर बोलूया. चिंटूवर बोलूया.